नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती कुलकर्णी टीएस, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर. विषय मराठीमधील इयत्ता 12वीतील व्याकरण व लेखन भाग 5 मधील आपण व्याकरणाचे अनेक व्हिडिओज बघितलेलेच आहेत. या भागामध्ये आपण अलंकार आणि अलंकाराचे प्रकार सविस्तर अभ्यासणार आहोत. राज्यशास्त्र आणि मराठी या विषयाचे अनेक व्हिडिओज बघण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण सविस्तरपणे समास व इतर काही घटकांचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये आपण सामासिक शब्द, त्यानंतर कर्तरी कर्मणी प्रयोग याचाही अभ्यास केलेला होता. आता या भागात आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे प्रकार कसे पडतात ते अभ्यासणार आहोत. अलंकाराचे प्रमुख 2 प्रकार आहेत, याचा आपण अभ्यास यापूर्वी केलेलाच आहे. शब्दालंकार आणि अर्थालंकार हे 2 प्रकार प्रामुख्याने अलंकाराचे आहेत. अलंकार म्हणजे दागिना. स्त्री जशी अलंकाराने सजली की सुंदर दिसते, तसेच भाषेमध्ये सुद्धा अलंकाराला खूप महत्त्व आहे. भाषेची आकर्षक आणि काव्यमय रचना करणे म्हणजेच भाषेचे ते अलंकारच होय. म्हणजेच भाषेचे अलंकार की भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक असे अनेक साहित्य वाचत असतो, दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. म्हणजेच प्रमाण भाषेचा आपण वापर साहित्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यातील भाषेचा मोठा वाटा आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी जाणवते, वेगळी ठरते, त्यातीलच एक घटक म्हणजे अलंकार. अलंकाराचे 2 प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. त्यापैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यक्तिरेख, दृष्टांत, चेतना गुणोक्ती हे शब्दालंकार आपण अभ्यासलेले आहेत. यापूर्वी आपण जे अलंकार पाहिलेले आहेत ते आता 12वीमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा नाही. या भागामध्ये इयत्ता 12वीमध्ये आपण अनन्वय, आपणहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास हे अलंकार आपण अभ्यासणार आहोत. आता अनन्वय अलंकार म्हणजे काय ते थोडक्यात आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते. म्हणजेच इतर अनेक अलंकारामध्ये एखाद्या वस्तूची तुलना, लक्षात घ्या, इतर अनेक अलंकारामध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण काही वर्णन करत असतो. पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशा वेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. त्यावेळी अनन्वय हा अलंकार होत असतो. म्हणजेच उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. आता अनन्वय म्हणजे काय? तर अन्वय म्हणजे संबंध आणि अनन्वय म्हणजे तुल्य. म्हणजेच जिथे संबंध मिळत नाही असे अतुलनीय. बघा, एक उदाहरण आपण त्याच्यासाठी पाहूया. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत काय म्हणतात? झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु
यासमहा. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळीमध्ये आलेल्या आहेत. अर्जुन हेच उपमेय आहे आणि अर्जुनासारखा पराक्रमी दुसरा कोणीच नाही. अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच हेच स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळीमध्ये अर्जुन हेच उपमेय आहे आणि अर्जुन हेच उपमान आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. म्हणजे उपमेयसुद्धा अर्जुन झाला आणि उपमानसुद्धाच अर्जुनच झाला. अशाच पद्धतीने बघा, दुसरं उदाहरण आपण पाहूया की ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. म्हणजे एक समजा उदाहरणासाठी आपण एक आंबा घेतला आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. म्हणजे आंबा हा जो काय आहे तेच काय आहे, उपमेय आहे आणि उपमानसुद्धा आंबाच आहे. म्हणजे ज्या वेळेला उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल त्यावेळेला अनन्वय हा अलंकार होत असतो. आता दुसरा अलंकार आहे अपनहुती. आता बघा, अपनहुती अलंकाराची काही वैशिष्ट्ये आपण सुरुवातीला पाहूया. उपमेयाला लपवले जाते, म्हणजे उपमेय दिसत नाही किंवा लक्षात येत नाही. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते, म्हणजेच अपनहुती अलंकार. बघा, त्यानंतर उपमेयाचा निषेध केला जातो. उपमेयाचा निषेध केला जातो. नंतर निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द वापरले जातात. म्हणजेच अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. तिथे लपवलं जातं किंवा झाकून ठेवलं जातं. म्हणजेच वरील काही उदाहरणं दिलेली आहेत. आता बघा, हे उदाहरण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे की न हे नयन पाकळ्या उमजल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. बघा, यामध्ये उदाहरण दिलेलं आहे. त्यामध्ये कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. कमळातल्या पाकळ्या या उपमान आहेत. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत. आता इथे उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर बघा, लक्षात घ्या, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्या आहेत. आता इथे नयन हा शब्द आलेला होता, पण त्या नयनाऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, कमळाच्या पाकळ्या. असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. उदाहरणातील दुसऱ्या ओळीत वदन या उपमेयाचा निषेध करून शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली आहे. म्हणून अपनहुती अलंकार झालेला आहे. म्हणजेच याची जी काही व्याख्या तयार करता येईल ती कशी येईल बघा. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे ज्यावेळी सांगितले जाते त्यावेळेला अपनहुती हा अलंकार होत असतो. आपण हे उदाहरण बघितलं. तुम्हाला पाठ्यपुस्तकात सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे. अशा अनेक उदाहरण नंतर आपण सरावासाठी पुन्हा घेणारच आहोत. त्यानंतर पुढचा आहे अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती अलंकार काही वेळेला बघा, एखाद्या व्यक्तीला एखादी छोटीशी गोष्ट घडलेली असते, पण त्या गोष्टीचा इतक्या वेगवेगळ्या प्रकारे अर्थ वापरून किंवा अर्थ लावून ती गोष्ट अगदी फुगवून सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे एकदम वाढवून ती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यालाच आपण अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतो. म्हणजेच कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट घडलेली असते परंतु ती तेवढी प्रखर नाही तरीसुद्धा ती जास्त मोठ्या प्रमाणात करून सांगितलेली असते त्यावेळेला अतिशयोक्ती अलंकार हा घडून येतो. बघा, अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये काय आहेत. एखाद्या गोष्टीचे प्रसंगाचे वर्णन केलेले असते, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते.
त्यामुळे त्या वर्णनाची कल्पनारंजकता अधिक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात स्पष्ट केलेली असते. म्हणजेच अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीचे वर्णन हे चमत्कृती पूर्ण केलेले असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्तीपणा येतो. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात सुद्धा थोडी अतिशयोक्ती असतेच. पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते त्यालाच अतिशयोक्ती हा स्वतंत्र अलंकार मानला जातो. बघा, पाठ्यपुस्तकात जे उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण आपण पाहूया. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागा आहे. प्रस्तुत उदाहरणामध्ये नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर चंद्राला लागला आहे, म्हणून चंद्रावर डाग पडला आहे असे वर्णन केले आहे. हे प्रत्यक्षात ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन, म्हणजेच बघा, आकाशामध्ये नलराजाचा घोडा इतका उंच उसळूच शकत नाही आणि त्याचा डाग हा जो खुराचा डाग चंद्राला लागू शकत नाही, हे कधीही शक्य होणार नाही. आणि म्हणूनच इथे अतिशयोक्ती अलंकार हा झालेला आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. त्यानंतर पुढचा जो अलंकार आहे तो अर्थांतरन्यास अलंकार. त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. विशेष उदाहरणावरून जो काय आहे एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली जातात. अर्थांतर या शब्दाचा अर्थ आहे, अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. बघा, लक्षात घ्या, अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. या अलंकारात एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला जातो. म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवला जातो आणि त्यावेळेला अर्थांतरन्यास हा अलंकार होत असतो. बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे. विशेष जे काय आहे ते उदाहरण आपण पाठ्यपुस्तकातलं पाहूया. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामाचं येतो. म्हणजेच नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धांत सांगितला की कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही. बघा, मग अर्थांतरन्यास अलंकाराची आपण काही वैशिष्ट्ये पाहणार आहोत. विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो. सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणं दिली जातात. म्हणजेच हा अलंकार कसा होतो बघा, या अलंकारामध्ये एका अर्थाचा समर्पक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवला जातो आणि म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवला जातो. त्यावेळेला अर्थांतरन्यास हा अलंकार घडतो. आता एक दुसरं उदाहरण आपण पाहूया. होई जरी सतत दृष्टसंग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की सज्जन सतत जरी दृष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनाची सात्विकता नष्ट होतच नाही. बघा, सज्जन जरी किती दृष्ट लोकांच्या सानिध्यात आले, संगतीत आले, तरी त्यांची सात्विकता कधीही नष्ट होत नाही. हा विशेष सिद्धांत सांगितल्यावर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात की साप चंदनाच्या झाडावर सतत राहिला तरी सुद्धा चंदनाचे झाड कधीही विषारी बनत नाही. म्हणजे एखाद्या ज्या व्यक्तीवर आपण सतत राहिलो तरी सुद्धा ती व्यक्ती, म्हणजे सज्जनाच्या संगतीत एखादी दुर्जन व्यक्ती आली तरी सुद्धा ती सज्जन व्यक्ती कधी बिघडत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बघा,
या आपण भागामध्ये संपूर्ण अलंकाराचे जे काही अभ्यासक्रमामध्ये आलेले प्रकार आहेत, अनन्वय अलंकार असेल, आपणहूती अलंकार असेल, अतिशयोक्ती अलंकार असेल आणि अर्थांतरन्यास, हे 4 अलंकाराचे अभ्यासक्रमामधील आपण अलंकार हे अभ्यासलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण अलंकाराच्या जे काही आपण अभ्यासलेले भाग आहेत, घटक आहेत, त्यावरील सविस्तर असे उदाहरण पाहणार आहोत. धन्यवाद.